पहिला चेंडू सूरजच्या माध्यमातून हाताळला जातो. पहिल्या चेंडूवरती एक धाव, एका धावेने गणेशाला वंदन केलं जात आहे. आणि नक्कीच पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये स्वागत करूया. सर्वांच्या माहितीसाठी आतापर्यंत घर बसल्या ही स्पर्धा 5000 लोकांपर्यंत पोहोचली आहे. एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि 6 सीटरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. तब्बल 5000. संध्याकाळपर्यंत ही स्पर्धा 15000 लोकांपर्यंत पोहोचेल आणि नक्कीच त्याच्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतील. यावेळी आपण जर पाहिलं तर दुसरा चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. दोन्ही संघ नामवंत आहेत. एका बाजूला कोंडवली तर दुसऱ्या बाजूला उमरोळी संघ खेळताना पाहायला मिळतोय. परंतु आज या चषकावरती नाव कोरायचं असेल तर अगदी आजपर्यंत काय केले याला महत्त्व नाहीये. तुम्ही उद्या देखील काय करताय हे देखील आपल्याला माहीत नाहीये. परंतु आज या मैदानामध्ये आपणास संधी आहे ही ट्रॉफी जिंकण्याची आणि तिथे तुम्ही कशी कामगिरी करताय ना हे महत्त्वाचं आहे. सिद्धेश सोलम यांच्या माध्यमातून आमच्या या क्रिकेट मंडळाला 500 रुपयाची अशी भरघोस देणगी आले. मंडळ आभार आभार आभार. चला प्रत्येक जण आपल्या मंडळावर प्रेम करताना पाहायला मिळतोय. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. यावेळी काय झेल पकडलाय, टाळ्या झाल्या पाहिजे. क्षेत्ररक्षण क्रिकेटची जमेची बाजू आहे हे मात्र दाखवून दिले आहे. आणि पहिल्या विकेटचं पतन गोल. पण यायचंय आपणास सन्मानित केलं जात आहे. मागच्या मॅचचा हिरो, सामन्याचा पुरस्कार. बरं थोडस लवकर या, वारंवार आपल्यास विनंती करतोय. चला धीरज मात्र तंबूच्या आसराला परतलाय. चांगला झेल आपणास पाहायला मिळाला. पंचांचं कुठचाही दबाव मला वाटतं आमच्या पंचांवरती नसेल. अगदी नक्कीच दोन्ही पंच नामवंत आहेत. सकाळपासून त्यांचं देखील काम महत्त्वाचं राहिले. धावसंख्या फक्त पाहिली तर 2 या आकड्यावरती. सूरज गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा. व्यासपीठावरती खूप आवाज येतोय मित्रांनो, सहकार्य करायचंय. पुन्हा एकदा चांगली लाईन आणि लेंथ पिक करताना आपण पाहतोय. आणि सुरुवात चांगली केली होती आणि सूरजच्या माध्यमातून शेवट देखील चांगला केला जातोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक सूरजच्या नावावरती राहिलंय असं आपण म्हणूया. आणि आपण जाऊया पुन्हा एकदा संधी देऊया डीजे वाल्या दादाला. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या. 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुपारच्या सत्रामध्ये लयबद्ध गोलंदाजी आपण आज पाहायला मिळते. या ठिकाणी दुसरं षटक मार्गस्थ होतोय. विवेक कशी गोलंदाजी करतोय, कारण का पहिल्या गोलंदाजाने तर दमखम दाखवलंय. लाजबाब खेळ त्याच्या माध्यमातून आणि मोठमोठ्या बॅटरना त्याने बांधून ठेवले. विवेक पुन्हा एकदा अगदी चांगला चेंडू, त्याला मात्र सन्मान दिलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय आणि चुकी करतोय. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये, परंतु बाजूचा क्षेत्ररक्षक आहे सांगतोय काही काळजी करू नको, मी गॅदर करतोय. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 धावा बघता बघता कंप्लीट पुन्हा एकदा झाल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. ठीक आहे, 1 शॉट. चला अगदी आपण जी मेहनत केली होती ती मात्र वाया गेली आहे असं आपण म्हणूया. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. विवेक पुन्हा एकदा राईट मोडतोय. विकेट.
मोठ्या फटक्यापासून दोन्ही बॅटरना वंचित ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. एका गड्याचं गडी गमावल्याच्या नंतर थोडासा दबावाखाली हा संघ खेळताना पाहायला मिळतो आणि नक्कीच दुपारचं सत्र देखील चालू झालंय. सत्यनारायण कोपरीचं मैदान म्हटलं तर क्रिकेटची पंढरी अशी या मैदानाची ओळख आहे. खूप साऱ्या टुर्नामेंट्स मोठमोठ्या मॅचेस दर संडे किंवा सॅटर्डेला होत असतात. अगदी नक्कीच पुढील येणाऱ्या 5 दिवसामध्ये देखील एक मोठी मेजवानी आपणासाठी असेल. कोपरी गावातील मला वाटतं नामवंत टुर्नामेंट या ठिकाणी देखील होणार आहे. पुन्हा एकदा विवेक अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी होईल का, परंतु एका हाताने का होईना चेंडू अडवलाय. तुम्ही हाताने किंवा पायाने कसाही अडवा, पण क्रिकेटमध्ये चेंडू अडवणे हे महत्वाचं आहे. परंतु या ठिकाणी बॅटर आउट होतोय. धावचूच्या स्वरूपामध्ये बॅटर आउट झालाय. गॉन. अगदी नक्कीच विवेकचं कौतुक झालं पाहिजे. दुसऱ्या बाजूला सूरजचं देखील, कारण का सूरजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली आणि त्याच्यानंतर एक विवेक मात्र प्रेक्षकांची आणि सर्वांची मनं जिंकतोय. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती प्रहार तर केलाय. चेंडू 1-2 दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय. चौथ्या विकेटचं पतन. गॉन. चौकार आला तर आत्मविश्वास वाढेल आपल्या संघाचा आणि त्या फटक्याची आवश्यकता आहे. तो फटका मात्र कधी येणार हे मात्र पाहावं लागेल. कारण का समोरच्या बाजूने सूरजचं कौतुक झालं पाहिजे. दुसऱ्या बाजूला विवेक देखील त्याच्याच पाऊलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये का आम्ही इतक्या लांबून ही टुर्नामेंट ही स्पर्धा खेळण्यासाठी आलो आहे आणि त्याचं अगदी जिवंत उदाहरण असं आपण म्हणूया मैदानाच्या आतमध्ये दिलं जाते. डावखोरे हाताचा बॅटर अगदी अगोदर थोडासा शफल झालाय आणि मला वाटतं पंच दंडित करतायत. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. धावसंख्या 7, लॉस ऑफ 3 विकेट. अगदी नक्कीच ही सुद्धा मॅच चांगली होईल. सकाळपासून संपूर्ण टुर्नामेंटचा विचार केला तर स्पर्धेमध्ये खूप साऱ्या कॅचेस सुटल्या, परंतु काही कॅचेस देखील चांगल्या पद्धतीने पकडल्या गेल्या आणि त्याचे देखील सराहना आपण झाली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. अगदी नक्कीच आयुष्यामध्ये तुमचे प्रयत्न मित्रांनो प्रामाणिक ठेवा तर यश तुमच्या पदराशी नक्कीच येईल. या ठिकाणी लाऊड अपील केलं जाते, परंतु या ठिकाणी LB हा मात्र लेग बिफोरचा निर्णय या स्पर्धेच्या माध्यमातून खारिज केलाय. सर काय आऊट आहे ना? ठीक आहे. बॅटर धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. एक वेगळ्या धाटणीची गोलंदाजी अगदी केली जाते. क्रिकेटने आपल्याला खूप सारं काही दिले आहे, कारण का क्रिकेट फक्त मैदानी खेळ नसून अगदी मैत्रीची जिवंत नाळ जोडणारं एक सामर्थ्य आहे. कारण का क्रिकेटने खूप सारे मित्रपरिवार आम्हास देखील दिले, कारण का मालोर हा संघ किंवा त्यातील खेळाडू आमच्या देखील ओळखीचे नव्हते, परंतु या क्रिकेटच्या माध्यमातून आम्हाला देखील त्यांनी ओळख दिली आहे आणि खूप सारे मित्रपरिवार म्हणून क्रिकेटचं फक्त माध्यम नसून अगदी मैत्रीची नाळ जोडणारे हे खूप मोठं साधन आहे. आणि नक्कीच आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. न्यू बॅटर इन झालाय. फक्त धावसंख्या पाहिली तर 9.
धावसंख्या 9 झाली आहे. 2 षटकं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिली आहेत. दुपारच्या सत्रामध्ये पहिला असं संघ असेल की फक्त 2 षटकामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा खर्च केल्यात. आपण जाऊया, पुन्हा एकदा गाणं वाजवूया आणि परत येऊया. धन्यवाद. श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर बापदेव चषक 2025 क्रिकेटची खमंग मेजवानी आपल्या समोर आहे. त्यांचा आस्वाद तुम्ही आम्ही सर्वजण घेतोय. पहिल्या चेंडूवरती वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना या संघाने नाणेफेकीचा कौल स्वतःच्या बाजूने घेतला. काही झेल ड्रॉप झाले किंवा त्याच्यानंतर काही झेल देखील पकडले आणि 3 गोलंदाजाने ज्या पद्धतीची सर गोलंदाजी केली आहे ना, अगदी आपल्या नावाला साजेसा खेळ त्याच्या माध्यमातून झालाय आणि त्याची सराहना झाली पाहिजे. कारण का समोर मोठमोठे बॅटर असताना इतक्या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, परंतु कुठेतरी ज्यावेळी आम्ही चांगलं बोलत असतो त्यावेळी काहीतरी चुकी होते आणि वाईट चेंडू येतो. 1 धाव तर आली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 10 फक्त. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 10. जर आजच्या दिवसामध्ये खूप षटकार कमी पाहायला मिळाले, परंतु अजूनही खूप सारे सामने बाकी आहेत. अगदी पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून त्या ठिकाणी ऑफ साईडला चेंडूला पाठवलं होतं आणि 2 धावा पुन्हा एकदा आल्या. धावसंख्या 12 वरती, म्हणजेच एका डझनावरती जाऊन पोचले असं आपण म्हणूया. समोरच्या अगदी कुठेतरी समोरची बॅटिंग लाईन कोलमडले असं आपण म्हणूया. कारण का एक वेगळ्या धाटणीची गोलंदाजी अगदी नक्कीच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खराब चेंडू पाहतोय. नक्कीच पंच दुपारच्या सत्रामध्ये कवायत करतील विकासजी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर 2 धावा आणि त्याच्यानंतर वाईट. काहीतरी चांगलं केल्याच्या नंतर काहीतरी गोलंदाज चुकी करतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. चला मित्रांनो, तुमचा आवाज लाईव्हला त्या ठिकाणी जातोय, कारण का आपण लाईव्ह जर बघितलं तर तुम्हाला माहीत पडेल. पुन्हा एकदा 2 धावा अर्जित केल्या जातात, परंतु तुम्हाला लढायचं असेल तर धावा या बनवाव्याच लागतील. क्रिकेटचा असा खेळ आहे. बापदेव क्रिकेट चषकसाठी सन्माननीय आमच्या महालोर गावचे सर्व सन्माननीय हरिदादा बेकरे यांची उपस्थित झाले, त्यांचे खूप खूप आभार. चला, मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा काऊकर्णाचा क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धावेवरच समाधान मानावं लागतंय. या मॅच मध्ये संपूर्ण बांधून ठेवण्याचं काम आपल्याला उमरोलीच्या बाजूने पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 16 या आकड्यावरती शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या मॅच मध्ये. डावखुऱ्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये काही या मॅच मध्ये रंग भरेल का? कारण का फक्त धावसंख्या 6 वरती आहे. पुन्हा एकदा मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. पुन्हा एकदा चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा कट होतोय. आउट कटर चेंडू म्हणावा लागेल आणि चांगली गोलंदाजी होत्या. फक्त 16 धावा, 1 चेंडू बाकी असेल. चला, आतमध्ये चेंडू टाकू नका मित्रांनो, विनंती असेल. शेवटचा चेंडू डावखुऱ्या हाताचा बॅटर एका बाजूला बॅटिंग करतोय. अगदी आता मात्र फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, पाठलाग करतोय आणि रेस कोणी जिंकली आहे तर त्याच्यामध्ये चेंडू मला वाटतं निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार.
नंतरच्या मॅच मध्ये आपल्याला समजेल. चला पारगान आपण यायचं आणि BCC वाली दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. सलामीचे बॅटर देखील दाखल झाले आहेत. एका बाजूला बादर, दुसऱ्या बाजूला सूरजला आपण पाहतोय. दिलं काय रे? हा थँक्यू सो मच. मॅचचा काय झाला? चला मॅचला या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील केलं जाते. कुठचाही दबाव आमच्या पंचांवरती नसेल. ही मॅच चांगली होईल कारण का दोन्ही संघांना आपण समान तराजूमध्ये ठेवूया. कारण का हा क्रिकेटचा खेळ आहे. अगदी धावसंख्या कमी जरी झाली असली तरी सुद्धा आम्ही लढणार आहोत. हे मात्र उमरेली संघ संघांना पाहायला मिळतोय. माफ करा, कोंडवली संघ. त्याच्यानंतर कुठेतरी चुकी होते आणि पंच विकासजी आम्हाला कळवत आहेत की हा चेंडू नो पाहायला मिळतोय. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अगदी एका धावेने संघाचा श्री गणेश या ठिकाणी केला जातोय आणि नक्कीच आपण अगदी या चेंडूला मात्र पाठवले स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. एक चौकार आलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी अंदाज थोडासा नाही आलाय. पुन्हा एकदा दुहेरी धाव येताना पाहायला मिळते आणि नॉट आउटचा इशारा दिलाय पंचांनी. धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. अगदी एका बाजूला संघ घेतोय कोंडवली, दुसऱ्या बाजूला उमरोळी असा संघ. दोन्ही संघ ताकदवार आहेत आणि नक्कीच क्रिकेटचा विचार केला तर आजपर्यंत खूप सारे पावसाळे दोघांनी देखील पाहिलेत. परंतु एका मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये एक स्वाभिमानाची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर आहे. यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून श्रेय महत्त्वाचं आहे आणि ते देखील त्यांना दिलं पाहिजे. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न थोडमानला क्षेत्ररक्षक आहे आणि एक सोपा झेल पकडला जातोय. पहिल्या विकेटचं पतन गॉन.
नवीन उमेदवार मैदानाच्या आतमध्ये आलाय. शुभमला पाहतोय. फटका तर सजवलाय क्षेत्ररक्षक आहे आणि नक्कीच पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा भेदून 4 धाब्यांसाठी चौकार. संख्या 11 डबल 1 म्हणजेच 11 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हळूहळू ही जर मॅच पाहिली ना तर उमरोलीच्या बाजूने जाताना पाहायला मिळाली आहे. कारण का फक्त 21 धावांची टोटल दिली आहे. अगदी गॅप शोधलाय. मिड विकेट आहे आणि त्या ठिकाणी कोणतीच चुकी करणार नाही आहे. एक धाव मात्र येताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक जर पाहिलं तर 12 वरती थांबल्या. आपण जाऊया, एक गाणं ऐकूया आणि पुन्हा येऊया. धन्यवाद. आपल्याकडे थोडासा बँकेत बॅलन्स कमी आहे म्हणजेच आपल्याकडे धावसंख्या थोडीशी सर कमी आहे आणि त्याच्यामध्ये कशी कामगिरी करतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. अजूनही या मॅच मध्ये 12 मध्ये 9 बनवायचे आहेत. बारा चेंडू 9 धावांची आवश्यकता. बाबदेव चषक 2025चा हा महासंग्राम पाहायला मिळतोय. कोपरी नगरीमध्ये आज आपण आहोत आणि एक यादगार आणि दमदार आयोजन पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाने दमखम दाखवलाय. आम्ही हार मानायला तयार नाही आहोत कारण का हा क्रिकेटचा खेळ आहे. अगदी नक्कीच दोलायमान अवस्थेमध्ये सामना आहे. आपण शेवटच्या क्षणापर्यंत मॅच संपत नाही तो पण कुठचंच भाकीत आम्ही सांगू शकत नाही आहे. पुन्हा एकदा फटका तर सजवलाय. संधी आहे 1-2 आणि दुसरा विकेटचं पतन. चांगला झेल गॉन. पहिल्या षटकामध्ये गाडी कुठेतरी रुळावरती होती असं आपण समजूया परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्याला ब्रेक लावण्याचं काम केलंय. पहिला चेंडू डॉट आलाय त्याच्यानंतर विकेट आलाय म्हणजेच कमाल करतोय. साहिल एक नवोदित यंगस्टार पाहायला मिळतोय. क्लिक केलाय आणि मनगडाचा चांगला वापर करताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय बघता बघता सीमारेषा ओलांडतोय का आणि या ठिकाणी चेंडू सीमारेषा पार गेला. चौकार. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 5 धावांची आवश्यकता. आता मात्र आपण म्हणू शकतो या मॅचची औपचारिकता बाकी आहे की काय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी गेलाय परंतु त्याच्याकडून देखील चुकी झाली आहे. फेकी केली जाते परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीये. 3 धावांची अजूनही आवश्यकता असेल. धावसंख्या 18.
साहिल पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. एक पॉइंट आहे, एक कव्हर आहे, त्याच्यानंतर लॉंग ऑफ डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर डीपला आहे, त्याच्यानंतर लॉंग ऑफ देखील डीपमध्ये पाहायला मिळतोय. एक चांगला फटका, अगदी टेम्परामेंट दाखवतोय आणि 4 धावा वसूल केल्या आहेत. अशा पद्धतीने उमरोळी हा संघ मात्र विजयी होताना पाहायला मिळालाय आणि नक्कीच चांगली मॅच पाहायला मिळाली. बीसीसीआय वाली लाईनअप व्हायचं आहे, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बीसीसीआय वाली अजिबात टाइम वेस्ट नाही करायचा आहे, सहकार्य करा. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, मॅच फास्ट खेळवायची आहे बाबांनो. हा ऑलिजन कोणासाठी थांबत नाही. मागच्या मॅचचा हिरो या ठिकाणी आपण जर